आरामात जायला लागेल, आरामात. आत्ता रस्ते बनवलेले होते, पुन्हा खराब झालेत. असे रस्ते आले की आपल्या ॲक्च्युअलची आठवण येते आपल्याला. कॅमेरावरती रिक्स मला वाटते आहे, ते कुठेतरी थांबून आहे ना कॅमेरा आपल्याला होता त्या जागेवरतीच लावायला लागणार आहे. कारण की तो कॅमेरा चाललाय बघ आतला. शेवटी तेच झाला जसा विचार केलेला. कॅमेरा आपला वाचला आहे. आणि आपण एक विसरतोय की आपली गाडी नवीन आहे, महिना नाही झाला आहे, 200 किलोमीटर सुद्धा नाही चाललेली आहे, तरी आपण एवढी खेचतो आहे ना. काय बोलतो? थँक्यू बाबा. काय प्लॅन काय आहे? काय प्लॅन आहे डिसेंबरचा आपला? चला आहे, रेडी आहे. रेडी आहे. फोटो करायचे, फोटो काढायचे. अगली बार मैं गाँव जाऊंगा ना तो एक मतलब एक हफ्ते के लिए लेके जाएगा इसको. बिंदास लेके जाओ. खाली मेरे को क्या बात है, तेरा लाइव चालू है? चालू है भाई, आ जाएगा यूट्यूब पे. सही है, सही है. सलमान की अपने बाल काटने वाले सलमान भाई. पहले कुछ लुक अपना ऐसा है. फायनल हेच आहे. आणि भाई बाकीचे सॉक्स बघितले तर भाई 700, 800, 2000 नाही, एवढे आपले ऐकत नाही. हे बघा 400 3 पेअर्स. नमस्कार, जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. तर आज आपण चाललेलो आहे वर्लीलाच आणि तिथून जाणार आहे लॅमेंटन किंवा कुर्ला. आणि केससुद्धा कापायचे आहेत. आणि हा ब्लॉग आपण खालना यासाठी सुरुवात करतो आहे. आपल्याला निघायचं होता 10ला आणि वाजले आहेत 10:55. गाडीचासुद्धा थोडंफार काम आहे, तो पण पूर्ण करायचा आहे. आणि काही थोड्याशा वस्तू आहेत ते सुद्धा द्यायचे आहेत. आणि आज आपण आपली R15 AM घेऊन चाललो आहे. आपल्या गाडीला थोडे ॲक्सेसरीज लावायचे आहेत. ॲक्सेसरीज म्हणजे काही असे ॲक्सेसरीज आहेत ते बेसिकच आहेत. आणि आपला कॅमेरा अँगल काय असेल काय आयडिया नाही. गाडीची ॲक्सेसरीज काय अशी आहे तर लावायचं आहे आपल्याला लिव्हर प्रोटेक्टर, हँड गार्ड, ते दोन्ही एकच झालं. आणि आपल्या गाडीला लावायचे आहे टँक पॅड. टँक पॅड ह्यासाठी लावायचे आहे कारण की आपल्या चाव्या वगैरे असतात ते टँकला घासायला नको, म्हणजे टँकवरती स्क्रॅचेस वगैरे काय पडायला नको, त्यासाठी आपण टँक पॅड लावणार आहे. बरेचसे असे ॲक्सेसरीज आहेत ते लावायचे आहेत गाडीला, पण ते सध्या आत्ता नाही लावणार आहे आपण, की गाडीला घेऊन आपल्याला महिना पण झालेला नाही आहे. त्यामुळे तर आता बघू आपण किती वेळात पोचतो आहे. गाडीचा आपला नंबर प्लेट पण यायचा बाकी आहे. नंबर प्लेट कधी येईल ते पण आपल्याला माहिती नाही. जर नंबर प्लेट आली जर फ्रायडेपर्यंत तर पुन्हा आपल्याला गाडी घेऊन जावं लागेल किंवा ट्रेनने. आपण एक इकडे पण माउंट लावलेला आहे Insta360साठी, ट्राय करू. पण त्याच्यावरती मला जरा जास्त रिक्स वाटते कारण की विंडशील्ड ही आपली हलते आहे ना, त्यामुळे. आणि जो पण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा अँड कमेंट करा अँड लाईक करा, कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे. अजून थोडेफार असे ब्लॉग्स आहेत ते अजून येणार आहेत पुढे. प्लॅन तर असे ठरलेले आहेत, पण आता मित्रांना पण सुट्ट्या पाहिजे, आपल्याला पण कामातनं फ्री झालं पाहिजे आपण, तरच आपण जाऊ शकतो. आणि आपला स्पीडोमीटर पण आपण चालू नाही केलेला आहे गाडीचा, तर तो सुद्धा आपल्याला चालू करायचा आहे. आपला कॅमेराचा अँगल काय येतं आहे का आपल्याला पण माहिती नाही. आपण पुढे थांबू आणि कॅमेरा अँगल एकदा चेक करू, कारण की आपण जो हेल्मेटवरती अँगल फिक्स केलेला तो आपण केलेला एक्सपल्सचा. तर आपण आपला अँगल आता या R15साठी पण आपल्याला चेक करावा लागणार की काय अँगल येतो आहे. मग तसा तो आपल्याला फिक्स करावा लागेल. म्हणजे सारखा आपल्याला
हलवायचाच आहे अँगल. त्यासाठी आपण एक्स्ट्रा माउंट घेऊन ठेवू, म्हणजे जेव्हा R15 काढायची असेल तेव्हा तो माउंट लावू डायरेक्ट. जेव्हा एक्सपल्स काढायची असेल तर एक्सपल्सचा माउंट लावू डायरेक्ट. आता आपल्याला जास्त मोठा ब्लॉग करायचा नाही, तर पहिला आपण इथून बाहेर पडू आणि आपला कॅमेरा अँगल चेक करू. आपला कॅमेरा अँगल जसा बोललो तसाच होता, खालीच होता. तर आता आपण सेट केलेला आहे. आणि आपला Insta 360 त्या साईडला होता ना, तो आपण आता विंडशिल्डवरती घेतलेला आहे. तर आता बघूया काय होतं आहे विंडशिल्डवरती. मला थोडाफार मागाशी मी बोललो तसं रिक्स वाटते मला. विंडशिल्डवरती तर जरा जास्तच हलतं असं वाटते. तर एवढी तर स्लो चार्जिंग त्याची जाणार नाही. आता कसं आपण ही रेकॉर्डिंग चालू केली, आपल्याला रेकॉर्डिंग पाहिजे तेव्हा आपण स्टॉप करू, पाहिजे तेव्हा बंद करू. ती एवढं सारखं वाकण्यापेक्षा आपल्याला थोडाफार जुगाड करावा लागणार अजून काहीतरी. आज आपण कुठनं जाऊ ते डिसाईड करायचं. रबाळेवरनं जाऊया की आपला घनसोळीवरनं जाऊया ते कन्फ्युजिंग चाललं आहे. तर आपण जाता जाता पुढे बघू काय ते कसा जायचा, कुठून जाय. मस्त भेटतो असा वरती आलो की समोर डोंगर. आपल्याला डोंगर नाही दाखवायचं आहे, आपल्याला काय काम आहे ते दाखवायचं आहे. हा रस्ता एवढा कॅप्चर करू. गावात रस्ते खराब, रस्ते खराब. आरामात जायला लागेल, आरामात. आता रस्ते बनवलेले होते पुन्हा खराब झालेत. असे रस्ते आले की आपल्या एक्सपल्सची आठवण येते आपल्याला. कॅमेरावरती रिक्स मला वाटते आहे. ते कुठेतरी थांबून आहे ना कॅमेरा आपल्याला होता त्या जागेवरतीच लावायला लागणार आहे, कारण की तो कॅमेरा चाललाय बघ आतला. शेवटी तेच झाला जसा विचार केलेला. कॅमेरा आपला वाचला आहे. बेकार सीन झाला असता आता, बेकार. उलट टेलिसीन जरा भरोसा करण्यालायक तरी आहे. मी तर सजेस्ट करीन बाबा मिररवरतीच लावा एक चांगला माउंट बघून, तोच ऑप्शन आहे. थोडा वाकलेला चालेल पण कॅमेरा एकदम नीट राहील आणि सिक्युअर राहील तुमचा कॅमेरा. जो कोण याच्यावर लावायचा प्रयत्न करेल तर भाई मी तर बोलीन गेलात मग तुम्ही. जसं आता मी वाचलो आहे तसं फक्त तुम्ही वाचा. जर आपण ते ZX 10R मिरर असतील ना तर आपला माउंट आहे ना तो जसा हलतोय ना आता तसा हलणार नाही एकदम. तर आपण ZX 10R पण मिरर लावू, पण आता बघू कधी लावायचे ते. त्याआधी पहिला आपला जे ट्रिप आहे ते करून येऊ, त्यानंतर काय ते एकदाच गाडीचा चांगलाच काम करू. आता कुठून जाऊ कुठून नाही ते डिसिजन घ्यावं लागतो आहे. आणि आपण एक विसरतोय की आपली गाडी नवीन आहे, महिना नाही झाला आहे, 200 किलोमीटर सुद्धा नाही चाललेली आहे, तरी आपण एवढी खेचतो आहे ना तर विषय नाही गाडीचा. हा ब्लॉग बघितल्यानंतर काही लोक ते मला शिव्या घालतील. नवीन घेतली आहे तुला सांगितलेला गाडी कशी चालवायची आणि कशी नाही, तरी पण तू काय करतोय. ते लक्षात ठेवून आपण आरामात जाऊया. आणि हो आपण आता कन्फ्यूज होतो की रबाळे मारायचा की ऐरवली मारून जायचो. तर आपण फायनली ऐरवली घेतला आहे, कारण की आपल्याला ट्रॅफिक कमी दिसला. त्यामुळे जर आपण रबालेवरनं गेलो असतो तर ट्रॅफिक तर आपल्याला कमी भेटला असता, पण स्पीड ब्रेकर खूप भेटले असते, सिग्नल्स भेटले असते. पण ते पण एक चांगलंच आहे, स्पीड ब्रेकर्स सिग्नल्स, की माणूस जर आपल्या अवकाळीत चालवतो. मग पहिले या ट्रॅफिकमधून बाहेर पडू, मग पुन्हा भेटू तुम्हाला. नाही तर आपल्या तोंडातनं शिव्या निघत राहतील या ट्रॅफिकमुळे. हां अंडरस्कोप 11 ह्याच्यावरती देवकुंडचा हे आहे वॉलपेपर आहे. देवकुंड वॉटरफॉलचा वॉलपेपर आहे ब्लू टी शर्टवर. स्मॉलमध्ये तर खाली गेल्यावर थांबू आम्ही.
कारण की मी पण सध्या आत्ताच सुरुवात केलेली आहे. हां, राहायला मी पहिलं वर्लीला होतो, आता बदलापूरला शिफ्ट झालोय. आता जरा कामासाठी चाललो इकडे. तुझा काय आयडी? थांब ना, आपण खाली थांबूनच भेटू ना. भाऊ सरळ जाणार आहे बहुतेक. A few moments later. आता फायनली पोचलेलो आहे आपण वरली. आणि आपला लेफ्ट साईडला आहे वरली स्पोर्ट्स क्लबचं मैदान. पहिलं आपली कामं करून घेऊ, जे जे आहेत ते. काय बोलतो? काय बोलतो? थँक्यू बाबा. काय प्लॅन काय आहे? काय प्लॅन आहे डिसेंबरचा आपला? चला, आहे रेडी आहे. हा रेडी आहे ना? काय बोलतो? एक्सपेलची झाली बघे. एक्सपेल झाली किंवा असं जाऊया याला. आता विचार करायला लागतो. आता कोण आहे? हेल्मेट बघायचं. हेल्मेट पोचलेलो आहे लॅमेंटन रोड. तर बघूया आपल्याला आता कुठे भेटत आहेत टँक पॅड. शंकरबाईचं दुकान चालू आहे काय? शंकरबाईला विचारतो. फायनली आपला घेऊन झाला आहे. फक्त 2च वस्तू घेतलेल्या आहेत आपण. एक लाईट्स आणि आपण लिव्हर प्रोटेक्टर घेतलेलं आहे. तर आपल्याला टँक पॅड पण घ्यायचे होते, पण टँक पॅड भाई जे ऑनलाईनला भेटत आहेत 500 रुपयाला, आणि हा भाई सांगतो आहे 1500 रुपये. तर आपण विचार केला आहे की ते ऑनलाईन मागवू. ऑनलाईन कधी येतील का आयडिया नाही. फोटो करायचे, फोटो काढायचे. इसमें दिख रहा है तो चलो देखते हैं, देखते हैं. चल सर. शादी नहीं किया ना तब तक गाड़ी चला सकते हो. शादी तब तक नहीं करने का जब तक गाड़ी- प्रॉपर सेट नहीं होता. अच्छा गाड़ी है, इसका डिस्प्ले वगैरह भी मस्त बना है. अपन को स्पीडोमीटर भी चालू करने का वायर लगाने को बोला था. इधर इसके पास से लिया था. कैमरा दोनों आगे फ्रंट बैक दोनों है ना. हाँ, तो कितने का आइटम है? ये 50 का था तभी लिया तभी. अभी कम हो गया. अभी बार मैं गाँव जाऊँगा ना तो ये एक मतलब एक हफ्ते के लिए लेके जाएगा इसको. बिंदास लेके जाओ. खाली मेरे को तुम्हारा ही है. पब्लिक को देखना है क्या? सलमान है. चलो. वायरस भाई क्या वाटी भाई है किधर? तुम्हारे राज में क्या बात है. तेरा लाइव चालू है. चालू है भाई. आ जाएगा यूट्यूब पे. सही है, सही है. सलमान किधर है? सलमान किधर? बैठ ना. भाई काटना पटक से. अपने बाल काटने वाले सलमान भाई. पहले कुछ लोग अपना ऐसा है, बाद में क्या होने वाला है कुछ पता नहीं. फायनली हेअरस्टाईल झालेली आपली. असं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हेयरस्टाइल सलमान. इसने ही मेरा आज हेयरस्टाइल किया. सलमान ने. काय घेतोय? चल आपल्याला सॉक्स बघायचे. चल चल या साईडला जा. फक्त एक सॉक्स घ्यायला आपण आलेलो आहे डिकॅथलॉनमध्ये, कारण की आपल्या शूजमध्ये सॉक्स नाही आहेत त्यासाठी. नाही घ्यायचं. आपण हेच सॉक्स घेतले आहेत. फायनल हेच आहेत. आणि भाई बाकीचे सॉक्स बघितले तर भाई 700, 800, 2000 नाही एवढे आपले ऐकत नाही.
हे बघा 400 3 पेअर्स. आपण बिलिंग करूया आणि मग बाहेर पडूया. आपली शॉपिंग हीच होती एकच. हा करू ना, चल निघतो मी पण. चल ये, चल चल गेले, चले सिद्ध्या. कधी आलाय? मी दुपारीच आलोय. चल अरे आज ऑटो सांगत ना, तू सांगत डायरेक्ट आता निघतो. हे काय ड्रोन वगैरे जेव्हा बॅग येतात आहे, आतिशा घेऊन चाललं डायरेक्ट आता. चले फायनली आपला पब्लिकला बाय बाय केलाय. 2 hours later. फायनली आपण पोहोचलेलो आहे घरी. गाडी तर लावली आपण पार्किंगमध्ये. ती लाईट काढूया, आता पटकन वर जाऊया, फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो. फायनली आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आपण गाडीसाठी काय काय घेतलं ते दाखवतो. 2च वस्तू घेतलेल्या आहेत. आपल्याला टँक पॅड पण घ्यायचे होते, पण टँक पॅड एवढे महाग सांगत होते ना, विषयच नाही त्याचा. तर आपण काय घेतलं ते पहिला दाखवतो. आपण लिव्हर प्रोटेक्टर घेतलेत असे काय. तर हे आपल्याला पडले आहेत 250ला. आणि हे आपण लाईट्स घेतल्या, त्या सगळ्या लाईट्स आहेत. इकडे मागे मॅग्नेट पण आहे, ज्या आपण डायरेक्ट आपला गाडीला कुठे काय लोखंडाचा पार्ट्स वगैरे असेल तिथे लावू शकतो. आता आपण येताना एक लावलेली होती, तर ह्याचे काय असे काय मोड आहेत. ची ऑन होते प्रेस केल्यावर. असे वेगवेगळे कलर आहे त्याच्यात. आणि याचा रिमोट सुद्धा आहे. असे आपण 2 घेतलेले आहेत. आणि एक बॉक्स आपल्याला पडलेला आहे 500ला. त्या बॉक्समध्ये 2 असतात आणि प्लस रिमोट असतो. तर हा रिमोट आहे. रिमोटनी पण हा कंट्रोल होतो. हा ब्ल्यू आहे. याचा आपण कलर चेंज करू रिमोटनी दाबू ना. इकडे का बटन वगैरे आपण दाबत नाही, हा रिमोटमध्ये बटन दाबतोय. कलर चेंज झाला, परत एकदा दाबतोय. आता हा कोणता पिंक आहे, हा व्हाईट, ग्रीन. तर एवढंच का आपल्या ॲक्सेसरीज होते. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. जेवढा तुमचा सपोर्ट भेटेल तेवढा आमच्यासाठी बेस्ट आहे. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता हा ब्लॉग आपण अपलोड करू. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला.